दंडवत प्रणाम. मायबाप सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला 9 प्रकरणाचा अभ्यास सांगितला. 9 प्रकरणामध्ये सगळी ब्रह्मविद्या सांगितली. तर ह्या 9 प्रकरणं ज्या लोकांना म्हणजे प्रगाढ बुद्धीचे येतं त्याला एकदाच सांगितलं तर येऊन जाते. परंतु काही लोक असतात, काही माणसं असतात की त्याला एकदा सांगितल्यानं किंवा सरळ सरळ सांगितल्यानं हे ब्रह्मविद्या येत नाही. तर त्या लोकांसाठी सर्वज्ञाने दृष्टांतातून ब्रह्मविद्या सांगितली. दृष्टांतातून ब्रह्मविद्येचा अभ्यास शिकवला आहे. तर मायबाप हो, तर ते दृष्टांत आज आपल्याला पाहतेत, म्हणजेच ब्रह्मविद्या पाहिजे. आपल्याला ब्रह्मविद्येचा अभ्यास करायचा. दृष्टांत म्हणजेच ब्रह्मविद्येचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर त्या अभ्यास करत असताना आपले 40 दृष्टांत झाले मायबाप हो. आता 41वा दृष्टांत हे त्याचं लापणिक आहे. एक अन्यथा ज्ञाने परमेश्वर दासी म्हणून करती परी ते न घेती. मागच्या दृष्टांतात आपण पाहिलं बायबाप हो की सर्वज्ञाने आपल्याला सांगितलं की सूर्याचा दृष्टांत सांगितलं आहे. काय सूर्याचा दृष्टांत म्हणजे परमेश्वर कसं आपलं भलं करतात तो तर त्याप्रमाणे तर काय म्हणले त्यामध्ये सांगितलं. तर काय म्हणले की एक अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करती परी ते न घेती. एक म्हणजे दगडाला देव म्हणून दास्य करतो, प्रतिमेला देव म्हणून दास्य करतो, परंतु ते खरं दास्य नाही, त्याच्यात काही फळ मिळत नाही. असं केशरीराज व्यास म्हणतात. जैसा रुग्ण्याचा आपल्याला त्या रुग्ण्याच्या दृष्टांत देऊन आपल्याला सर्वज्ञानी सांगितले की तुम्ही जर म्हणजे देवतेच्या दगडाच्या प्रपंचाच्या याच्या नादी लागाल आणि त्याला देव समजून जर त्याची भक्ती कराल तर ती व्यर्थ जाणारे, वाया जाणारे, तुमचा फायदा होणार नाही त्याच्यात. जैसा रुग्ण्याचा दृष्टांत मायबाबा कौनी एक दुधाचे गुणविशेष अनुभूतीत होते. कोणी लोक पारावर बसले होते आणि दूध असं असतंय, दूध तसं असतंय असं म्हणत होते ते. आणि तिथं एक जातेंदू बसला होता आणि एक आंधळा होता तिथं. आणि त्याने पुसले हागा दूध ते कसे, दूध कसे येतं, दूध ते पांढरे. त्याने सांगितलं दूध हे पांढरं असतंय. पांढरं बी माहीत नाही त्याला. तर पांढरे ते कसे, पांढरे ते ह्या बगळ्यासारखे. बगळा बी माहीत नाही. बगळे ते कसे, तर बगळे ते रुमण्यासारखे. त्याने असा हात वाकडा करून दाखविला. रुमणे ते कसे, पण रुमणं बी माहीत नाही त्याला, बगळं माहीत नाही. आणि मग ते रुमण्या जैसे. तर रुमणे ते कसे, तर रुमणे ते ऐसे म्हणून हात वाकडा करून दाखविला की हे की दिसे ते त्याने रुमणे कोठा देखील. त्या कोठ्यामध्ये रुमणं पाहिलं त्याला, त्याच्या पायाला लागलं. तथा अंगणी देखील हात वाकडा करून पाहिला. दूध ते हे म्हणून पिऊ लागला. हिरड्या फुटती रक्त निघे, अरे हे काही करताशी ना दूध पिताय. अरे सांडी हे रुमणे नको. ते म्हणतोय डोळस मासू म्हणतो की हे रुमणे आहे बाबा, हे दूध नाही. पण तो काही सांडत हिरड्या फुटल्या पण तरी सोडत नाही त्याला. का नाही सोडत. आणि तो पुन्हा म्हणतो माझ्यानी बापे, माझ्या गुरुनं सांगितलं मला की हेच म्हणजे दूध आहे म्हणून. तर दुःख होय परी न संडी. दुःख होतं त्याला पण तो सांडत नाही, टाकत नाही. तसे कवनी एक परमेश्वराचे गुणविशेष अनुमोदित होते. हे सिद्धांत आहे बाबा. पहिलं ती वळ होती वरची, ती होती लापणिक, मधातला होता दृष्टांत आणि आता हा सिद्धांत. तर तैसे सिद्धांत काय आहे, तैसे कवनी एक परमेश्वराचे गुणविशेष अनुमोदित होते. जसे दुधाचे गुणविशेष अनुमोदित होते तसेच याचे गुणविशेष अनुमोदित होते लोक. म्हणजे परमेश्वर असा आहे तसा आहे असं सांगत होते. तिथं कटिया बसला होता. कटिया होता म्हणजे बसलेला. तेने पुसले हागा परमेश्वर तर कैसा, परमेश्वर कसा असतो ना, जैसा कैलास वैकुंठीचा ब्रह्मा विष्णू महादेव. त्यांनी सांगितलं लोकांना की जसे कैलास वैकुंठ सत्य कैलास वैकुंठ ब्रह्मा विष्णू महादेव आहेत तसा देव आहे तो. तर ब्रह्मा तो कैसा, अयोध्येचा राम जसा, अयोध्येचा राम आहे तसंच ब्रह्मा आहे. तर राम तो कैसा, तर म्हणून द्विभुज चतुर्भुज अशी प्रतिमा दाखवली आणि मग तो तिथे राहील त्या प्रतिमेजवळ. आणि त्या सडा संमार्जन करी पाला तोडी त्याने अधिका नरकाची होती म्हणून हे तो गर्भित ठेवसा. माय बाबा दुधाचा विषय कुठं आला रुमण्यावर आणि परमेश्वराचा कुठं विषय आला प्रतिमेवर, दगडावर, म्हणजे प्रपंचावर.
म्हणजे इतकं म्हणजे हे झालं मायबाबो. तसं जर आपण त्या प्रतिमेची म्हणजे दूध समजून जर रुग्ण पित असतो तर त्याचा काय फायदा होणार आहे? नाही, काहीच नाही. तर तसं जर दगड समजून परमेश्वर समजून जर आपण त्या प्रतिमेची किंवा दगडाची पूजा करत असतो तर ते व्यर्थच आहे, असं सर्वज्ञानं आपल्याला ह्या दृष्टांतातून पटवून सांगितलं आहे. मायबाबो, याच्या पुढचा दृष्टांत आहे चांदव्याचा. तर मग याचं लापणिक आहे. का करती त्याचं म्हणजे का करतात त्याची सेवा लोक? का करती ना सारखी देखीती म्हणून करते. कारण सारखी बघतात, हां सारखीच दिसते त्याला, म्हणून ते त्याची सेवा करतात. कारण काय, परमेश्वराजवळ पंचप्रकार आहेत, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश. आणि देवतेजवळ बी पंचप्रकार आहेत, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश. परमेश्वराजवळ सामर्थ्य रूप आहेत आणि स्वरूपिक बी आहेत. आणि देवतेजवळ मात्र फक्त सामर्थ्य रूप आहेत. आणि त्याच्याजवळ बी पंचप्रकार आहेत, याच्याजवळ बी पंचप्रकार आहेत. त्यामुळं लोक देवतेला देखील परमेश्वर समजतात, परंतु ते देवता म्हणजे परमेश्वर नाहीत. हे स्वामीने आपल्याला अन्यायवृत्ती प्रकरणातून समजून सांगितलेलं आहे. तर मायबाबा का करते, का करतात ते सेवा त्याची? का सारखी देखीती म्हणून करते. त्याचा चांदव्याचा कवनी एक दुधाच्या सुधारती देवळाशी एक वाट सुरू असतो आणि त्याला भूक लागती आणि तो देवळात येतो. तो चांदवा आंब्यासारखे आंबे देखे. आणि मग तिथं चांदवा बघतोय, त्या देवळात लावलेला आहे चांदवा आहे. तर त्या चांदवा आंब्यासारखे आंबे पाहतो, केळासारखे केळं जसे तसे केळ, जसे काय केळंच येतं, जसे काय आंबे येतं. तर आंब्यासारखे नारळासारखे नारळ देखे, जांभळासारखी जांभळे देखे. ते तोडूनही खाऊ बैसे आणि ते तोडतो, काढून घेतो त्याचं आणि खायला बसतो. तर शेणा माती या तोंड भरे. कारण ते काय असते, तर ते जांभळं वगैरे केळं केलेले असते तर शेणा मातीचे. तैसे आवर विद्याच्या साधनी, आवर विद्या म्हणजे देवतांच्या विद्या. 1 ते 4 देवतेच्या विद्याला शिल्पविद्या म्हणतात आणि 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या विद्याला स्थूळा विद्या किंवा अप्रोक्ष विद्या म्हणतात. ह्या विद्या माणसाला होतात, त्या विद्येनं सुख मिळते, परंतु तिथून च्युती होते. म्हणजे सगळ्यात वरची देवता आहे माया, तिचं 1 कोटी वर्षाचं फळ आहे, परंतु तिथून देखील च्युती म्हणत आहे ते फळ. तिथून देखील आपल्याला पुन्हा प्रपंचात यावं लागतं आहे आणि गतागतामध्ये पडावं लागते. तर जसं आवर विद्याच्या साधने ब्रह्मविद्यासारखा आभास देखील. म्हणजे त्याला वाटतं की जसं आपल्याला ते बोगस म्हणजे कृत्रिम फळं खरे वाटतात, तशी ही देवतेच्या विद्या आपल्याला ब्रह्मविद्यासारखे वाटतात, ब्रह्मविद्यासारख्या वाटतात. आणि ते फळी च्युती सारख्या आवाज देखील का ते फळी च्युती होय, दुःख होय, तैशी का ब्रह्मादिकाची फळे. आणि त्या देवतेच्या फळामध्ये च्युती होते आणि दुःख होय, तैशी का ब्रह्मादिकाची फळे. म्हणजे हे जसे आंबे येतं खोटे आंबे, तसे त्या देवताचे फळं आहेत आणि खरे आंबे म्हणजे परमेश्वराचं फळ आहे. मायबाबा, तर ह्यापैकी आपण हे असं आपण जाणून घेऊन आपण खऱ्या परमेश्वराच्या ब्रह्मविद्येच्या म्हणजे शिल्पविद्या अप्रोक्षविद्या ह्या मिळविण्याच्या मागं राहिलं न पाहिजे. आपण काय पाहिलं पाहिजे, फक्त ब्रह्मविद्येचा अभ्यास केला पाहिजे. आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करून आपण पुन्हा ह्या नश्वर संसारात येऊन दुःख भोगायचं काम पडलं न पाहिजे, असे आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आता ह्या झाला चांदव्याचा. आता नंतर एक अतिशय पुन्हा दृष्टांत चांगला दिला त्यांनी, त्याच परमेश्वराचंच हे करण्यासाठी दिला की देवतेचीच व्यावृत्ती करण्यासाठी दिला. तर ते म्हणतात की एकसारखे देखूनही त्याची परत्वे निरूपती, परत्वे आपणच करतात का नाही, दुसऱ्याला बी सांगतात. एकसारखे पाहतात आणि परत्वे दुसऱ्याला पण सांगतात. म्हणून परमेश्वर ज्ञान ते कोणालाही नाही, परमेश्वराचं ज्ञान ते कोणालाही नाही, पण ईश्वर देती तयाशीच होईल. ज्याला ईश्वरानं ज्ञान दिलं त्यालाच फक्त परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं. एरवी परमेश्वराचं ज्ञान कोणालाही होऊ शकत नाही. जैसा हस्तीचा गावा हस्ती आला, तिथं जातीयंत हस्ती पाहावं गेली. आता हाती आला गावात आणि काही आंधळी तिथं पाहायला गेले. एकानं पाय देखला
तो एक सोंड देखिली, एकानं कान देखिला, एक पाठ देखिली, एक पोट देखिले, एक पूस देखिले, एकमेका संवादते. अरे तो हस्ती देखिला, पाव देखिला तो म्हणे हस्ती खांबासारखा, सोंड देखिली तो म्हणे हस्ती मुसळासारखा आहे. आणि कान पाहिला तो म्हणे हात सुपासारखा आहे. आणि पाठ पाहिली तो म्हणे हाती भीतीसारखा आहे. आणि पोट देखिले तो म्हणे हाती कोथळ्यासारखा आहे. आणि पूस देखिले तो म्हणे हाती खराट्यासारखा आहे. असे एकमेकाला सांगतात आंधळे. मग तिथं त्यामध्ये एक डोळ्यावाला माणूस होता. तो म्हणे हा हस्तीचा एक एक अवयव आहे, हस्ती नव्हे ऐसा अवयवयुक्त हस्ती. सगळं अवयव मिळून हत्ती आहे. तैसे जयाशी जय शक्ती प्रकाशिली असे. माय बाबा आपण अनंत सृष्टीमध्ये भ्रमत आलो. आणि मग आपल्याकडून संत आणि असंत कर्म घडत असतात. तर म्हणजे भजन घडतं आहे आपल्याला लोकांचं. आणि तशा भजन घडलं तर विद्यावंत ठिकाणी भजन घडलं, ज्ञानविग्रह ठिकाणी भजन घडलं तर आपल्याला आपल्या जीवस्वरूपावर विद्येचा लेप लागत असतो. आणि तो लेप जेव्हा पुरवलेला येईल त्यावेळेस आपल्याला विद्याचा संचार होत असतो. तर शक्ती आणि विद्याचा संचार झाल्यानंतर आपल्याला बळ आणि पिंडस्था प्रकाशते. आणि त्या पिंडस्थेला आपण आपला देव समजितो. आणि तिला आपली म्हणजे देव समजून तिच्या आयुष्यभर आपण उपासना करतो. आणि आपलं आयुष्य त्यातच जातं. आणि मग शेवटी आपण मृत्यूनंतर आपल्याला ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते. आणि काही दिवस सुखभोगायला भेटते. परंतु पुन्हा ह्या नश्वर संसारात यावंच लागते. तर ज्याला जी पिंडस्था प्रकसली, किती येतात देवता? 81,10,10 देवता आहेत. त्याच्यापैकी कोण्या एखाद्या जर देवतेची विद्या झाली आणि तिची पिंडस्था प्रकाशली तर जीव तिलाच देव समजतो. पण तो देव नाही, तो देव ती शक्ती आहे परमेश्वराची. ती अशा अनंत शक्ती मिळून परमेश्वर आहे. तर हे त्याला कळतच नाही. आणि ते कळण्यासाठी आपल्याला समजून सांगण्यासाठी परमेश्वरानं हा दृष्टांत दिलेला आहे. जसा सगळ्या अवयवानं मिळून हत्ती आहे, तसा सगळे 81,10,10 देवता मिळून देवता ह्या परमेश्वराच्या शक्त्या आहेत. परमेश्वराजवळ 2 शक्त्या आहेत, जडा आणि चेतना. जडामध्ये गुणधर्म ज्ञान विज्ञान हे येतात आणि चेतनामध्ये ओळखणे येतात. तर गुण कोणचे आहेत, धर्म कोणचे आहेत हे आपल्याला महावाक्य प्रकरणात आपल्याला पाहायला मिळेल. बाबा याप्रमाणे सर्वज्ञानं आपल्याला दृष्टांत दिलेले आहेत. अतिशय सुंदर दृष्टांत दिलेले आहेत परमेश्वरानं. ते आपण दृष्टांत बघून घ्यायला पाहिजे. आणि परमेश्वर कसा आहे हे आपण त्यावरून आपल्याला समजू शकतं आहे. देवाचा सांगण्याचा उद्देश काय आहे आपल्याला, तर ते उद्देश आपण समजून घ्यायला पाहिजे. लापलीक समजून घ्यायला पाहिजे, दृष्टांत समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यावर दिलेला सिद्धांत आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. अशी माझी मत आहे. दंडोत प्रणाम.